हाय, वेलकम टू माय ब्लॉग व्हिडिओ. माझे आई वडील तिकडं मिरच्या लावाले, तर मी त्यांचं स्वप्न तर पूर्ण करू शकलो नाही. पण त्यांनी जे सांगितलेलं काम मी प्रामाणिकपणानं पूर्ण करतो. तर तुम्ही हे करू नका मित्रांनो. प्रत्येक मायबापाचं स्वप्न असते आपण काहीतरी बनावं. तर मित्रांनो, माझा मित्र काय म्हणते, यार चांगदेव भाऊ तू किती भारी सॉन्ग लिहितो. तर मी त्याला काय म्हणलो, तेरा भाई लिखना जानता है यार झुकना नहीं. ते काय म्हणते, यार भाई तू लिख मेरा फुल सपोर्ट आहे. मस्त जोक मारा या हस रे हलकट हस. म्हणून एक मी सॉन्ग लिहित आहे मित्रांनो. बरेच दिवसापासून तुम्ही म्हणत होते की बाबासाहेबावर सॉन्ग लिहा. तर मी एक छोटासा प्रयत्न करेल की बाबासाहेबावर लिहिण्याचा. बाबासाहेबावर गाणं लिहिणं म्हणजे सोपी गोष्ट नाही मित्रांनो. तर मित्रांनो, या गाण्याचा उद्देश एवढाच राहील की या गाण्यातून प्रत्येक तरुणाला शिक्षणाचं महत्त्व, मेहनतीची ताकद आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचे प्रयत्न मिळावे. आजच्या काळात शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. शिक्षणाचं महत्त्व काय आहे तर मी त्यांना सांगू शकतो मित्रांनो, एज्युकेशन इज नॉट जस्ट अबाउट गेटिंग अ डिग्री. एज्युकेशन इज पॉवर, एज्युकेशन इज फ्रीडम, एज्युकेशन इज सेल्फ रिस्पेक्ट. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. बरेच जण म्हणतात की तूच काही करू शकला नाही तर आम्हाला कशाला सांगायला. तर मित्रांनो, माझे आईवडील तर अडाणी आहेत. तर मला हे नॉलेज कुठून आलं असेल? मी काही ना काही शिक्षण घेतलंच असेल ना. हाँ ए तीसरी फेल पीटी पास. मैं बीए इंग्लिश हूँ समझे. ये सब जानने समझने की अक्ल चाहिए जो तेरे पास नहीं मेरे पास है. शिक्षण घेणाऱ्या मुलीमुलांना एज्युकेशनची जी रिअल पॉवर असते आणि त्याच्यातून ते इन्स्पायर होतील असं काहीतरी मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? बाबासाहेबांनी दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच संपवतो. भेटूत एका नवीन ब्लॉगमध्ये. तुमचा सपोर्ट असू द्या. बाबासाहेबाचं सॉन्ग तुमच्या भेटीला लवकरच येणार आहे.